बीडमधील मस्साजोगचे गावकरी उद्याच्या अन्नत्याग आंदोलनावर अद्याप ठाम आहेत। मस्साजोग गावकऱ्यांचं शिष्टमंडळ आज पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहे। मृत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख सुद्धा या शिष्टमंडळामध्ये आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार आरोपींना पोलीस मदत करत असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे। बीडच्या पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी बालाजी तांदळेची गाडी वापरली। मग आरोपींना शोधण्यासाठी बालाजी तांदळेची गाडी का वापरली आणि बालाजी तांदळे आरोपींना फरार होण्यासाठी मदत करत होता का, या संदर्भात पोलीस अधीक्षकांना विचारणा करणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलं। मी एक आंदोलक म्हणून त्याच्यात सहभागी आहे आणि या आंदोलनासंदर्भात दुपारी SP साहेबांनी बोलवलेलं आहे की या आंदोलनासंदर्भात काय तोडगा काढता येईल, मागण्या कशा पूर्ण करता येतील यावर गावकरी जाणार आहेत आणि मीही जाणार आहे। या ठिकाणावर जेवढे लोक बसत आहेत तेवढी व्यवस्था इथं करण्यात येईल आणि मग काही लोक भेटी देण्यासाठी सुद्धा, सांत्वन करण्यासाठी सुद्धा येत आहेत। त्यांचा पण विचार करून जे गावकरी नियोजन करतील आज संध्याकाळी त्याप्रमाणे उद्याचं अन्नत्याग आंदोलन सुरू होईल। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी बीडमधून आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत जोडले। उदय, गावकरी आज पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत। अन्नत्याग आंदोलनावरती अद्यापही देशमुख कुटुंबीय ठाम आहे, काय अपडेट? जी मदत घेतली होती बालाजी तांदळेची ती कशामुळे घेतली असा सवाल देखील उपस्थित होतोय। दुसरीकडे कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे, त्याला अटक करावी। तसेच इतर 7 मागण्या या ग्रामस्थांनी ठेवल्या आहेत आणि या 7 मागण्यांसाठी 25 फेब्रुवारी म्हणजे उद्या अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिला। आता या पार्श्वभूमीवरच हे सगळे गावकरी तसेच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हे बीडमध्ये पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत। या सगळ्या आंदोलनाबाबत ते चर्चा करणार आहेत। तसेच या ज्या मागण्या आहेत त्या पोलीस प्रशासनाच्या बाबतच आहेत, त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या वतीनं स्वतः पोलीस अधीक्षक या सगळ्या गावकऱ्यांशी चर्चा करणार आहेत आणि मग त्यानंतरच या आंदोलनाचे पुढील निर्णय होणार आहे। सध्या तरी गावकरी जे आहेत ते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही, आम्ही सर्व कुटुंबासह अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचं ग्रामस्थांनी म्हटलंय। तर दुसरीकडे आता पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर काय ठरतं, काय निश्चित होतं, पोलीस अधीक्षक यावर काय भूमिका व्यक्त करतात आणि गावकरी त्याला कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण नक्कीच उदय, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।